धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच परिस्थिती बुलढाणा शहराची झाली। त्याचं कारण असं आहे की बुलढाणा शहराला पाणी पुरवठा हा जवळपास 8 ते 10 दिवसानंतर होतोय। एकंदरीत पाहिलं तर बुलढाणा शहराला ज्या येळगाव धरणातून पाणी पुरवठा केला जातोय त्या धरणामध्ये अद्याप 40% जलसाठा या ठिकाणी आहे। म्हणजे या ठिकाणी जवळपास 4 ते 5 दिवसानंतर पाणी पुरवठा हा बुलढाणा शहराला होऊ शकतो, नियमित होऊ शकतो। मात्र बुलढाणा नगरपालिकेच्या ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे या ठिकाणी बुलढाणा शहराला जवळपास 7 ते 8 दिवसानंतर, काही ठिकाणी जवळपास 10 ते 12 दिवसानंतर पाणी पुरवठा या ठिकाणी केला जातो। त्यामुळे शहरवासियांना या ठिकाणी भीषण पाणी टंचाईचा सामना या ठिकाणी करावा लागतो। एकंदरीत पाहिलं तर नगरपालिकेची ही पाणीपट्टी जी वसुली आहे ती जवळपास 2 कोटी रुपयांच्या घरामध्ये आहे। तर जलसंपदा विभागाकडनं या ठिकाणी जवळपास 100 कोटी या ठिकाणी जलसंपदा विभागाला या ठिकाणी देण्यात येतात। मात्र शहरातील जी नगरपालिका आहे ते नगरपालिकेचा या ठिकाणी ढिसाळ कारभार असल्यामुळे, नियोजन शून्य कारभार असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना, शहरातील जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी जवळपास 8 ते 10 दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातो आणि हा पाणी पुरवठा सुरळीत जवळपास 4 ते 5 दिवसानंतर करण्यात यावा अशी मागणी सातत्याने या ठिकाणी नगरपालिकेतील जे नागरिक आहेत, जे शहरवासी आहेत त्यांच्याकडून करण्यात येते। मात्र या ठिकाणी हा पाणी पुरवठा सुरळीत केला जात नाही। त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना हा भर उन्हाळ्यात या ठिकाणी करावा लागतो। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।